अरे आवाज द्या द्या इकडे द्या. काय करू एकही चावी लागत नाही. त्यांना संशय आला असणार नक्कीच. ते बहुतेक आतमध्ये जाण मला कळवा बरं का. होय. मेसेज करा मेसेज. पकड. काय काय कुणाला पकडायचं तुम्हाला? कुणाला पकडताय? वहिनी तू इथे काय करते? म्हणजे इथे तू काय करतेस? इथे काय करते म्हणजे? कुठे केरळ काश्मीरला भेटल्यासारखं काय म्हणताय वंच तुम्ही? हे ना माझं घर आहे आणि हा माझ्याच घराचा एक भाग आहे, त्यामुळे मी कुठेही असू शकते. बरोबर आहे काय तुम्ही पण. वहिनी बरोबर आहे, अगदी घर तुझं आहे, तू जिथे उभी आहे तो घराचा ह्याच घराचा एक भाग आहे. बरोबर आहे. पण ह्या घराचा करता धरता जो दादा आहे तो माझा भाऊ आहे की नाही, तर त्यांनी काही जबाबदाऱ्या आमच्या दोघांवर दिलेल्या आहे. म्हणजे आमच्या दोघांवर काही जबाबदाऱ्या त्यांनी सोपवलेल्या आहेत, त्या आम्ही अगदी निष्ठेने पार पाडायचा प्रयत्न करतोय. म्हणजे पार पाडतोच आहोत आम्ही निष्ठेने. त्या अधिकाऱ्यांनी मी विचारते तू इथे काय करतेस? मला असं वाटलं होतं इथे कुणीतरी आले म्हणून पाहायला आले होते. हे पण वंच, तुमच्या दादाने जी जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे इतक्या निष्ठेने पार पाडताय तुम्ही, ते पाहून मला खरंच कौतुक वाटतं तुमचं. नाही अगदी बरोबरच आहे ते की दादांचा आदेश आम्ही डोळ्यात तेल घालून पाळत असतो. म्हणून तर आम्हाला इथे कोणाचे तरी चावू लागले, धावत आलो पकडा 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 म्हणून. हो का? नाही पण आता मी निर्धास्त राहू शकते ना. या वाड्याच्या रक्षणाची जबाबदारी तुम्हा दोघांकडे आहे म्हटल्यानंतर. हो हो, त्यामुळे आता तू अगदी निर्धास्तच राहा. म्हणजे मी म्हणते बिनधास्त राहा. जा, आम्ही आहोत. ठीक आहे मग येते मी. मला वाटतं आत कोणी आहे का? भूत काहीतरी बोलू का? मला माहित नाही तुला. दादाला टाळ दिसतंय ना, मग कसं आत कोण असणार? भूतच असू शकतं. असं म्हणतेस का तू? मग काय? आईचा मेसेज आलाय. ती म्हणते की रूमच्या बाहेर दारापाशी अंबिका आत्या आणि दत्ता मामा आहे. सो आपल्याला काळजी घ्यावी लागेल. चल, शोध शोध. हे मुक्ता मुक्ता. आत काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी नक्की सांगतो आत कोणीतरी आहे. कुलूप असताना आत कोण असतील? चोर असेल. तुम्ही बाहेर आहात. म्हणजे तू मला चोर म्हणतेस? नाही हो, म्हणजे चोराची काय हिंमत तुम्ही बाहेर असताना आत राहायची. तरी पण गाफील राहून चालणार नाही. उघड तू. चाव्या कुठे आहेत? चाव्या वहिनीकडे असतात. चला बघूया. चला.
टॉर्च दे. हे मुक्ता हीच आहे ती वंशावळीची वही. पकड पकड. कुटुंब प्रमुख मल्हारी यशवंत नगरकर, त्यांची पत्नी रंभा मल्हारी नगरकर, त्यांचा मुलगा नानासाहेब मल्हारी नगरकर. कुटुंब प्रमुख नानासाहेब मल्हारी नगरकर, यांची पत्नी सुनंदा नानासाहेब नगरकर, यांचा मुलगा रावसाहेब नानासाहेब नगरकर आणि मुलगी अंबिका नानासाहेब नगरकर. अंबिका आत्या. अच्छा, इथे रावसाहेब नानासाहेब नगरकर, वैजयंती नगरकर. हे बघ, ही आपली नाव आहेत. हा भीस खाली सगळी तुमची नाव आहे. हो, मुक्ता तुझं आहे, रेणुकाचं नाव आहे, नानासाहेब मल्हारी यांची दुसरी पत्नी चंद्राजीचं नाव चंद्राबाई नानासाहेब नगरकर, यांचा मुलगा भाऊसाहेब नगरकर. माधवी काकीचं पण नाव आहे युवराज गायत्री. मुक्ता, अगं आपला संशय खोटा ठरला. इथे एवढीच नाव आहे. अहो बघा ना, दादांच्या नावामध्ये आणि अंबिका त्याच्या नावाच्या मध्ये एवढी मोठी जागा काय? बारीकचं काहीतरी खोडल्यासारखं पण वाटतंय. नाही ग मुक्ता, तसं नाही. बघा, कागद जुना झालाय ना, त्यामुळे ते आपल्याला तसं दिसतंय. आणि इथे दोनच नावाची नोंद आहे ना. आपण मग दोन नावांमध्ये एवढं अंतर काय? का मुक्ता, आता हे हाताने लिहिले ना, सगळं सेम असं सेटअप करून प्रिंट थोडीच मारली. हे बघ, मला काय वाटतं, आपण जो विचार करतो ना ते नाहीच आहे इथे. अहो पण मग मुक्ता, त्याच्यात काही नाहीये. मला वाटतं आपण आता ना दादांवरती लक्ष ठेवू. नाही मी काय म्हणते, आपण वही एकदा परत एकदा मुक्ता, बघू. बघितलं ना आपण, त्याच्यात काहीच नाही. प्लीज, मी म्हणते म्हणून एकदा बघू. तुम्ही मी बघते. बघ बघ, त्याशिवाय काय तू बाहेर जाणार नाही. किती हट्टी आहेस यार तू. तुम्ही धरा ते टॉर्च धरा. टॉर्च धरा काय, बाहेर ती दोन भूत वाट बघतात आपली. पटपट कर. हे बघ. काय? अहो हे बघा ना, इकडे पुसट डाग आहे, काहीतरी खोडल्यासारखं दिसते आणि तुम्ही म्हणते कागद खराब आहे. का मुक्ता, पण तो डाग खोडल्याचा असेल कशावरून? कदाचित शाईचा थेंब पडला असेल आणि तो पुसला गेला असेल ना. पण शंकेला नाकारता नाही येणार ना. म्हणजे बघा ना, इकडं दुसरीकडं कुठेही दोन नावांमध्ये अंतर नाहीये, कुठेही डाग दिसत नाहीये. मग इकडंच काय असं? मी खात्रीनं सांगू शकते, आजोबांनी काहीतरी कारणामुळेच हे असं काहीतरी खाडाखोड केली असणार. मला खरंच काहीतरी ना गडबड वाटते. मुक्ता, मला पण तोच प्रश्न पडलाय. पण नाना असं का करते? आणि जस्ट आपण असं मानू की दादांना एक भाऊ आहे किंवा असेल, दादा त्याच्याबद्दल कोणाला तरी बोलले असतीलच ना. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, हे फक्त एकच माणूस देऊ शकतो, खरे दादा. आणि काय काय एवढं जीवाच्या आकांताने धावत आलात वंश तुम्ही? म्हणजे नक्कीच काहीतरी किरकोळ काम असणार नाही? हो. हो, काय टोमणा मारतेय तुला? म्हणजे नाही, मोठं कारण आहे. एक मिनिट, काय काय काम काय तुमचं वंश? ते हे ती बंद खोली आहे ना, त्यातून कसले तरी आवाज येत आहेत. अहो वंश, त्या बंद खोलीत कोण असणार आहे? उंदीर असेल एखादा. नाही, उंदीर वगैरे नाही. माणसाचा आवाज येतोय. हो, मी पण तेच म्हणत होतो. म्हणजे हिचं म्हणणं मला पटलं, आत कुठेतरी माणूसच आहे बहुतेक. माणूस? अहो माणूस कसा जाईल तिथे? कुलूप आहे, पाहिलं ना तुम्ही दोघांनी मगाशी. उंदीरच असेल. मुक्ता सरंग कुठे आहेत? मुक्त सर आत्ता ह्या वेळेला कुठे असणार आहेत वंश? त्यांच्या खोलीतच झोपलेले असतील. ते कशाला जाणार आहेत त्या खोलीत? हा, आणि मुळात तुम्ही त्यांचं नाव का घेताय? नाही म्हणजे मला आपलं असं सहज वाटलं. नाही, कुणाचं नाव आठवलं नाही की तुम्ही त्यांचं नाव घ्यायचं असं ठरलंय का तुमचं? एक्झॅक्टली. कुणाचं आठवलं नाही, त्यांचं नाव आठवलं म्हणून त्यांचं पटकन नाव घेऊन टाकलं. तसं त्या खोलीशी मुक्ता सारंगचा काय संबंध असणार ना? काहीच संबंध नाही. झालं ना तुमचं? मला आराम करायचा, या तुम्ही. बरे या म्हणजे निघा तुम्ही दोघं, मला आराम करू दे. अच्छा, निघायचं. पण वहिनी ते
त्या खोलीत ते काहीतरी आवाज येतो ते वंस, तुम्हाला मगाशी म्हणाले ना तिथे उंदीर असेल तिथे मांजर नाही तर एखादा बोका गेला असेल म्हणून आवाज येत असेल. तुम्हाला माहिती आहे ना, उंदराची आणि बोक्याची भूक खूप मोठी असते. कितीही खाल्लं तरी त्यांचं समाधान म्हणून होत नाही. त्यामुळे उंदीर सापडतो का बघायला गेले असेल कोणतरी मांजर, नाही सापडत असं कळल्यानंतर जाईल निघून, मग थांबतील सगळे आवाज. तेच तुम्ही जे म्हणताय ना तेच खोली उघडून बघावी म्हणतोय. मग जा बघा आणि घ्या खात्री करून. नाही पण मग त्या चाव्या द्या ना. दत्ताभाऊ, अहो, किल्ली माझ्याकडे नसते, यांच्याकडे असते. आणि याच्या अगोदर त्यांनी मला कधीही ती किल्ली दाखवलेली नाहीये. सतत लपवून ठेवतात सगळ्या किल्ल्या. काय असते त्या खोलीत कुणास ठाऊक. एवढं लपवण्यासारखं काय आहे? नाही, माझ्याकडे किल्ली असते तुम्ही मला नक्की दिली असती. आणि तुम्हाला किल्ली हवीच असेल ना तर ह्यांच्याकडे जाऊन विचारा ना, ते देतील तुम्हाला किल्ली. हवंच. आता येता का तुम्ही? मला जरा आराम करू, थकले मी खूप. कशाला काय विचारणार कपाळ. हा काय नाही. हो, चला. अतृप्त आत्मे. वंस, दत्ताभाऊ, ह्याने ना एकदा मला सांगितलं होतं की त्या बंद खोलीमध्ये आपल्या पूर्वजांचे आत्मे येतात आणि ते असा वेगवेगळा आवाज करत असतात. म्हणून आला असेल ना आवाज कदाचित तुम्हाला. आणि कसं आहे ना वंस, दत्ताभाऊ, ह्या वाड्यावर कुठलं संकट आलं, कुणी या वाड्याबद्दल वाईट चिंतत असेल तर ते सगळे आत्मे ना त्या खोलीत गोळा होतात. आणि जी माणसं असतील वाईट चिंतणारी त्यांना वेगवेगळे आवाज करून आपल्याकडे बोलवून घेतात. आणि त्या व्यक्ती आत गेल्या की मग या वाड्यावरचं संकट दूर होतं आणि ते सगळे आवाजही बंद होतात. नाही, तुम्हाला खात्री करून बघायची असेल तर जाऊन बघा. नाही, कशाला, काही गरजच नाही ना. चला ना. चला. आपल्या घरात दादा म्हणून वावरणारा माणूस जर दादा नसन तर मग आपले दादा त्यांच्या ताब्यात आहेत. म्हणजे जो माणूस आपल्याला इतके दिवस सांगतोय की गुंडांनी त्यांना मानसिक शारीरिक त्रास दिला, इंजेक्शन दिलं, दारू पाजली, हा गुंडांनी आपल्या दादांना दिलेला त्रास असणार. यार मुक्ता, ही कल्पनाच किती भयंकर आहे यार. अगं तसं असेल तर आपले दादा खूप त्रासात असतील. आणि तू बरोबर म्हणतेस, आपल्या दादांना पटकन शोधायला हवं यार. पण आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. हे चुकून जरी कुणाला संशय येता कामा नये. जर कुणाला संशय आला ना तर दादांच्या जीवाला धोका आहे. तर तू बरोबर बोलतेस, पण मग मला काय वाटतं की ज्या प्रकारे 1 लाखाचा चेक पास झालाय ना, याचा अर्थ त्या गुंडांकडे आणखीन चेक असणार दादांनी सही केलेले. जोपर्यंत ते सगळे पैसे काढत नाहीत ना तोपर्यंत ते दादांना काही करणार नाही. हो, आणि जोपर्यंत सगळे चेक वटणार नाही तोपर्यंत त्यांना दादांना ठेवावंच लागेल. आणि एकदा का ते चेक संपले, शिट यार मुक्ता, मला ना ही कल्पनाच मला सहन नाही होतं यार. मुक्ता, असे विचार काय येतात माझ्या डोक्यात? अहो, जे काही विचार येतात ना ते येऊ द्या. आपण ना सगळ्या बाजूने विचार करायला पाहिजे. पण असलं काही घडण्याआधी आपण दादांना शोधायला पाहिजे. मला खात्री आहे दादा नक्की सापडते.
भक्ती, अहो पाहत होते तुमचा स्पर्श झाल्यावर आधीसारखं कांता आठवतोय का? मग नाही आठवला. तुमच्या चांगुलपणानं भीती संपली माई. निदान तो प्रयत्न तरी हळूहळू यशस्वी होतोय. भक्ती, तो विश्वास असाच माझ्यावर ठेव. मी तुला आयुष्यभर सुखात आनंदात ठेवून बघ. माहितीये मला, पण आता आपण काम करून ना पैसा कमवायला पाहिजे. घरच्यांच्या जीवावर नको जगायला. मला पण तेच वाटतं. आणि तू ही साथ असेल ना तर मी किती बी मेहनत करायला तयार आहे. भक्ती, आजच मी माझ्या एका मित्राला व्याजाच्या पैशाबद्दल बोलले. तो मला उद्या 1 लाख रुपये देतो बोललाय. ते 1 लाख रुपये आले ना, आपल्या गावाच्या चौकात वडापावची गाडी टाकणार आहे मी. अहो काय सांगताय? भक्ती, तुला मी आज सांगणारच होतो, पण तुझी साथ मिळेल का नाही याचा विचार करत होतो. भक्ती, मी आता स्वतःच्या पाया उभा राहणार आहे. अहो मी पण तुम्हाला साथ देईन. दोघं मिळून लई कष्ट करू आपण. होय, आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूया. आईची परवानगी आहे, पण अण्णा परवानगी देतील का नाही माहिती नाही. काल रात्री जेव्हा आपण आत होतो ना, तेव्हा दत्ता मामा अंबिका त्या बाहेर दाराला कान लावून होते. त्यांना संशय आत कोणीतरी असल्याचा. त्यांनी मोठ्याला पण विचारलं आतनं येणाऱ्या आवाजांबद्दल आणि कुलपाच्या चावीबद्दल. आई म्हणाली मला, तुला माहिती आहे का मुक्ता, आईनं त्या दोघांना इतकं कन्फ्यूज करून टाकलं ना की ते पूर्ण गोंधळून गेले. हो हो, आई म्हणाली त्या खोलीत आपल्या पूर्वजांचे प्रेतात्मे असतील. काय सांगता? हो अगं, ते दोघं चांगलेच घाबरले होते. बापरे, मोठी यांची खरंच कमालच आहे. माझीच आई आहे, एकदम अनबिलिव्हेबल. चाय. मोठे तुम्ही कशाला चहा आणला? मी आणला असता ना. अगं दरवेळेला लेकीने आणलं पाहिजे असं काही आहे का? आईने आणलं तर चालतो. अरे चहा घ्या. थँक्यू. रात्रभर ते सगळं शोधाशोध करत होतात तुम्ही सगळेजण. झोप पण झाली नसेल ना? मोठी आई, पण मला एक प्रश्न पडलाय. कसला? जर तुम्ही त्यांना असं सांगितलं की चावी दादांकडे, मग त्यांनी दादांकडे जाऊन चावीबद्दल काहीतरी विचारायला पाहिजे नव्हतं ना? त्यांनी दादांना विचारलं असेल असं मला वाटतं, पण दादा नाही म्हणाले. नाही नाही नाही, तसं झालं असतं ना तर हे स्वतःहून माझ्याकडे आले असते आणि मला विचारलं असतं तू खोटं का बोलतेस, आणि किल्ली त्यांना द्यायला लावली असती. मोठी आई बघा ना, असं काहीच घडलं नाही. हो ना ते दादांकडे गेले ना त्यांनी चावी घेतली. मला असं वाटतंय ना, आपण जरा जास्त सतर्क राहायला पाहिजे. हो, आपण सगळेजण सतर्क राहू, पण आधी चहा घ्या म्हणजे फ्रेश व्हाल आणि डोकं सतर्कतेने काम करेल. देवी आई, आज लय मोठं सत्य शोधायला निघते. घराला वाचवणारं सत्य, कदाचित दादांना पुनर्जन्म देणारं सत्य. यासाठी मला आशीर्वाद दे. असंच कायम माझ्या पाठीशी.